नमस्कार मित्रांनो, खाट पे चर्चा. ग्रामीण भाग हा राजकारणाचा कणा समजला जातो. तर येणाऱ्या महाराष्ट्राला विधानसभेचे वेध लागलेत. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन होतील आणि महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाची बनेल याच्यावरती ग्रामीण भागातील लोकांचं काय म्हणणं आहे. आपल्यासोबत आज ग्रामीण भागातील 2 ज्येष्ठ व्यक्ती बसलेत. त्यातले एक राजू अप्पा चौरे, ज्यांची एक कटाक्ष नजर ही राजकारणावर महाराष्ट्रात असते. त्यासोबत दुसरे आप्पासुद्धा आहे. तर त्यांच्याशी आपण चर्चा करू की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चालू आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये कुणाचं पारडं त्यांना जड दिसते याच्यावरती आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिले राजू अप्पा चौरे यांना माझा प्रश्न आहे की लोकसभामध्ये महायुतीची खूप पिछाड झाली. लोकसभेमध्ये महायुतीचा मोठ्या प्रमाणावरती पराभव झाला. या पराभवाचे कारण त्यांना काय वाटतं आणि ते जे कारण होते ते आज पण आहेत का, आणि ते कारणाचे पराभव ज्याच्यामुळे झाला त्याच कारणामुळे आज विधानसभेत मध्ये सुद्धा पराभव होऊ शकतो का, याच्याबद्दल आपण त्यांना बोलू. तर राजू अप्पा चौरे यांना आपण आज लोकसभेच्या पराभवाचे कारण आधी विचारू, तर त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्यात येऊ. नमस्कार सर. हां नमस्कार सर. मोठ्याने बोला. हां, आता तर लोकसभेच्या पराभवाचे कारण तुम्हाला काय वाटतात? माझ्या मनाने सर असं आहे की 2-3 कारणं झालेली आहेत. दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा. हां. त्याला कारण आहे की मराठा समाज एका ठिकाणी आलं, असं हिंदू मुस्लिम झालेलं आहे. त्यात पुन्हा असं ओबीसी फॅक्टर आहे, 200 ते 300 जाती मिळून बनलेलं आहे. त्याचे हे असं मराठा समाज आहे तर हे पुन्हा असं वन साईड गेल्यामुळं ओबीसी मध्ये एकदम असं हे झालेली अशा फाटफूट झालेली आहे. बरं. त्या कारणानं लोकसभेच्या बऱ्याचशा सीट ह्या अशा खाली आलेल्या आहेत. बरं. एवढंच माझं तर म्हणणं. तुम्हाला जो नॅरेटिव्ह म्हणजे काँग्रेसने चालवला की संविधान, बीजेपीच्या जर 400 जागा आल्या तर संविधान बदललं जाईल, तर तुम्हाला काय वाटतं ही जी अफवा पसरवण्यात आली याचा फटका महायुतीला बसला का? बसला सर. कारण संविधान बचाव अशा तर बरेचसे एकदम अशा निगेटिव्ह थिंकिंग लोकांच्या मनात त्यांनी घालून दिल्या, खोट्या खोट्या बातम्या टाकल्या. बीजेपीच्या विरोधात सगळे मराठा समाजाचे नेते मंडळी होती ही असं बरेचसे उतरल्या गेली आणि असं फेक न्यूज सारखे दिल्या गेल्या कारणानं संविधान म्हणलं की एकदम आता अयोध्येची सीट गेलेली आहे. इथून तिथून तो गेले एकदम असं म्हणत गेले. एकाचं बोलणं दुसऱ्याला भारी पडलेलं आहे सर. या ठिकाणी समाज, हिंदू समाज हा दोन्हीकडे एकदम गेलेला आहे. त्या कारणानं महाराष्ट्रात त्याचा प्रभाव ताबडतोब दिसून आलेला आहे. युपी असो का महाराष्ट्र असो, हे पुन्हा दोन्ही ठिकाणी हिंदू परिवर्तन झालेलं आहे. त्या कारणानं लोकसभेत बरीचशी जनगिरी झालेली असते बीजेपीची. तर मनोज जरांगे पाटील यांनी जो एक म्हणतो आपण त्यांना संवेदनशील मुद्दा असतो राजकारण, त्याला म्हणतात ना जात ऐसी चीज है जो कभी जाती नाही, जातीसाठी माणूस माती सुद्धा खातो. तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला हात टाकला, एक संवेदनशील मुद्दा वरती आणला आणि त्यामुळे मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा राहिला. तर तुम्हाला काय वाटतं की हे मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाचं एकत्रीकरण केलं तर याचा फायदा महाविकास आघाडीला झाला की नाही झाला? महाविकास आघाडीला झालाच नाही. त्याला कारण एक झालेलं की मराठा समाजाने असं समजून घेतलं नाही की बुवा की आपल्याला हे आरक्षणाखाली यांना जे बाकीच्या मंडळीला जे काही एकदम असं दुसरं जे एकदम असं बनवायचं होतं ते पुन्हा त्यांनी सदलाग करून घेतलेला आहे. समाजात जात एक योग पुन्हा एकदम असं होऊ शकते. मराठा जात ही पुन्हा एक झाली, पण ओबीसी समाजात सगळे समाज हे 200 ते 300 समाजा म्हणून मंडळ असा मिळालेला जे एकदम असा ग्रुप होता तो मराठानं आरक्षण म्हणून असा जरांगे साहेबाच्या त्यांना घातले पुढे, पण ती असं खोट्या फेक दिल्या त्यांनी. त्या कारण त्या समाजात कुठेतरी नाही रुटल्या गेल्या गोष्टी. संविधान बचाव, पैसे द्यायले, असा रोजगाराचे प्रश्न त्यांनी समोर मांडले, शेतकऱ्याचे प्रश्न उचलून धरले. हे जे प्रश्न त्यांनी जे टाकले, शेतकरी सुखी तर पहिलाही नव्हता, आजही नाही, उद्या राहील किंवा नाही याची काही गॅरंटी नाही. कारण शेवटी असं तर निसर्गाचं देणं घेण्यावर शेतकरी कोणी सरकार अवलंबून राहायचं काही कारण नाही. तर भरपूर साऱ्या लोकांच्या अफवा अशा असतात की म्हणजे म्हणणं सुद्धा आहे की मनोज जरांगे यांना उभं करण्यामध्ये शरद पवारांचा हात आहे. तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचेच माणूस आहे का? आहे ना, राखलेला पिल्लू सोडेल ते. फक्त त्यांना काही देणं घेणं नाही जरांगे साहेबाबद्दल, पण असं तर शरद पवारची लय मोठे एकदम असं मुत्सद्दी राजकारण येतं, जुने येतं. असं त्यांना महाराष्ट्राचं एकदम आता खेडोपाड्याचं, तालुक्याचं, तहसीलचं, जिल्ह्याचं त्यांना एकदम आता राजकारण माहिती. देशाच्या राजकारणात अशा गाजलेले नेते येतात ते
त्यांनी आणलेला धरून आणलेला व्यक्ती येतो बरं. छोटासा एखादा एकदम असा प्यादा म्हणून चालू होय समोर होय मी आहे तुझ्या पाठीमागे म्हणून मराठ्यांनी एका ठिकाणी येऊन हे महाराष्ट्राचं असं म्हणा की कमी जास्त 50 वर्षाचं नुकसान झालेलं आहे. येणाऱ्या काळात ते 10 ते 20 वर्ष भोगायची वेळ येते का असं 50 वर्ष भोगायची वेळ येते हे काही सांगता येत नाही. कारण रोजगार हा उपलब्ध एकदम असा बीजेपी जर करत होती तर एकदम असा कोरोना काळ गेला त्याच्यामागे विकास भरपूर केलेला आहे बीजेपीने. रोड केलेत, पैसे दिलेत, रोजगार कसे निर्मिती करायचे त्यांच्यावर त्यांनी हे केलेलं आहे. जोपर्यंत पैसा इकट्ठा होत नाही तोपर्यंत रोजगार देता कुणाला हे कोणीही काही समजून घेतलेलं नाही. आपल्या मागे अशा तर विदेशी ताकद लय भरपूर लागलेली होती की काही करून भारतातला एका ठिकाणचा पक्ष दुसरीकडे नेऊन घाला, सत्ता परिवर्तन करा. हे आपल्या हिंदू समाजानं समजून घेतलं नाही, मुस्लिमांनी सुद्धा समजून घेतलेलं नाही. इतकंच माझं म्हणणं आहे. म्हणून पुन्हा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला आणि त्याचंच फॅक्टर आणखी नंतर समोर येणाऱ्या विधानसभेच्या याच्यामध्ये ते पुन्हा दिसून येण्याची शक्यता दाटवाट दिसत आहे सर. बरं, तर आता विधानसभेमध्ये मी जर तुम्हाला एक आकडा विचारला की कोणत्या पक्षाला किती सीट्स येऊ शकतात, तर विधानसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पक्षाच्या किती सीट्स सध्या महाराष्ट्रामध्ये येतील किंवा महायुतीचं बहुमत येईल की महाविकास आघाडी यांचं बहुमत येईल, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं की महाविकास आघाडीला तितक्या काही सीटा भेटणार नाहीत आता पहिल्यासारख्या. कारण कसं झालंय की आणखी महायुती म्हणजे बीजेपी शिवसेना, महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार. हो, शरद पवारजीची त्यांना येणार नाही, बीजेपीला येणार नाही, शिवसेनेला सीटा येणार नाही. त्रिशंकू होणार आहे. 3 फॅक्टर चालतील यामध्ये. महाराष्ट्रामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट होण्यासाठी या तिन्ही ताकदीसारखे उभारले आहेत. एकोणएकाचा विश्वास एकोणएकावर नाही. आता कोणता पक्ष कुणीकडे पळून जाईल ते येणाऱ्या काळातच समजेल, पण एका पक्षाला बहुमत मिळू शकत नाही. तर आता सुद्धा तेवढीच गोष्ट खरी तर आहे. तुम्हाला जर मी विचारलं की कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील तर त्याच्यावर तुमचा अंदाज काय? माझा वैयक्तिक अंदाज आहे असा. तुम्ही काहीतरी माहिती पण काढली आहे हो, की तेच कोणत्या मी पक्षाला काढून किती? बसलो होतो. हां. बसले बसले तुम्ही आले हां, सर, हां. म्हणून मी त्याच बसलो होतो. याच्यात मराठा समाज एकीकडे गेल्यामुळे हे बीजेपीला 70 मिळू शकतील. पवार साहेबांचा जो गट आहे त्याला पुन्हा एकदम असा 40 भेटू शकतील. काँग्रेसला 60 ते 70 भेटू शकतील. असं तर उद्धवजींना 20 ते 40 30 असं तर भेटू शकतील. कोणीही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. आणि एकनाथ शिंदेचा 40 पर्यंत 40 पर्यंत लिहिलं तुम्ही, ठीक आहे. 40-45 तर, बस, याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही. राजू आप्पा यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत भेटणार नाही. तर जर हंग असेंब्ली आली तर हंग असेंब्लीनंतर कोणता नेता कोणीकडे जातो, परत उद्धव साहेब हे बंद दरवाजाआडच्या चर्चा घडून आणतात की बंद दरवाजाआड मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट हा निश्चित करावा. तर बघू आता काय होतं. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कुणाचे मतदार आहे? तुम्हाला काय वाटतं की कोणाची सरकार यायला हवी? माझं म्हणणं तर एकदम असं तर बीजेपी गव्हर्नमेंट यायला पाहिजे. कारण ते फ्युचरचं बघतात. ते असं तर पाया पसरलं बघणारे लोक नाही. त्यांना जवान किती खाली चाललेले आहेत. अशा तर बऱ्याचशा गोष्टीचा त्यांना अभ्यास आहे. रोजगार, रोड, पाणी, दवाखाना, शेतकरी, असा शेतमजूर यांचा ते असं विचार करणारा पक्ष हे म्हणाले फक्त खाली. अशा तर फेक न्यूज दिल्याने लोकांमध्ये निगेटिव्ह पसरवलेले तर त्या कारणाचं लोकांचं इकडे तिकडे झालेलं आहे. हिंदू मुसलमान झाल्या कारणामुळं मतदानात लय मोठा तफावत झालेली आहे. तर राजू आप्पा चौरे यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये हंग असेंब्ली येईल. बघू आता त्यांनी काढलेली आकडेवारी किती ठरते. पण आपल्यासोबत एक दुसरे ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा आहेत, त्यांचं मत बघू की बा तुमचं मतदान कोणाकडे? बीजेपी म्हणजे आता इथे जर शिवसेना उभी राहिली तर मग एकनाथ शिंदे. अच्छा, एकनाथ शिंदे. तर लाडली बहीण योजना याचे त्याचे फायदा भेटते का? नाही, का? पैसे नाही आले त्यांच्या पैसे खात्यात. नाही आले, कुठं केलं बी नाही आपण. बरं बरं. हो, तर म्हणजे तुम्ही कुणाचे समर्थक आहात मग? बीजेपीचे. बीजेपीचे. बरं. तर ग्रामीण भागामध्ये बीजेपीकडे लोकांचा कल तर दिसतो, पण हा कल मतदानामध्ये किंवा वोटिंगमध्ये किती कन्वर्ट होतो हे आपल्याला बघावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.